जनसेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम जाकुरी येथे महिला बचत गटांना पीठ गिरणी व पॅकिंग मशीनचे वितरण। संगमनेर तालुक्यातील जाकुरी येथे महिला स्वावलंबनाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम शनिवारी पार पडला। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशनच्या वतीने महिला बचत गटांना पीठ गिरणी व पॅकिंग मशीनचे वितरण करण्यात आले। शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता जाकुरी येथील हनुमान मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांतर्गत जाकुरी, खराडी व शिरापूर येथील शक्ती महिला बचत गट, जय मल्हार महिला बचत गट, सत्यम महिला बचत गट, कुबेर महिला बचत गट, कृष्णा महिला बचत गट आणि तुळजाभवानी महिला बचत गट या महिला बचत गटांना व्यवसायासाठी पीठ गिरणी व पॅकिंग मशीनचे वितरण करण्यात आले। यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद रहाणे, जनसेवा फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी रुपाली लोंढे, समन्वयक नीता कांदळकर, माजी सरपंच नितीन पानसरे, सरपंच चंद्रकला भालेराव यांच्यासह संदीप वरपे, संदीप पानसरे, राजेंद्र वामन, किरण दिघे, वसंतराव देशमुख, रमेश पानसरे, गोरक्ष रहाणे, काभूशेठ रहाणे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले। पीठ गिरणी व पॅकिंग मशीनमुळे महिलांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार असून कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागणार आहे। या उपक्रमाबद्दल महिला बचत गटाच्या सदस्यांनी जनसेवा फाउंडेशन व मार्गदर्शकांचे आभार मानले। ग्रामीण भागात महिला उद्योजकता वाढवण्यासाठी हा उपक्रम आदर्श ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। सांगितल्या गटांच्या त्याच्यातही तुम्हाला मार्ग निघाला जाईल। सगळ्यात महत्त्वाचं पण तुम्ही बाजारात वगैरे गेल्या तुम्हाला तिथं ऑफिस आहे, ऑफिस म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं आहे, म्हणून तुम्ही त्या हक्काच्या ठिकाणी जाऊन तुमच्या अडचणी असतील बाकीच्या गटांना सांगा। जसे जसे गट होतील तसं तसं त्यांना आपण पुढचे फायदे देणार आहोत। अजून बरंचसं पापड मशीन वगैरे पण आहे, पण गट जर आले पुढे तर आम्ही देणार ना। तुम्ही जर एक पाऊल पुढे नाही आले तर आम्ही 99 पावलं पुढे येतोय, एक पाऊल तुम्ही पुढे यायचं आहे स्वतःसाठी। कधी काही शंका असेल तर नक्की ऑफिसलाही सांगा, ऑफिसला असेल ज्यावेळेस गावात येईल त्यावेळेस गावातही सांगा। सांगा। आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन आणि विनंती करतो महिलांना की जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी सहभागी व्हावं, बचत गट स्थापन करावेत आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही मदत आणि मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं त्याचा फायदा घेऊन आपली उन्नती करावी अशी या ठिकाणी महिलांना विनंती करतो। जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि अध्यक्षतेखाली जनसेवा फाउंडेशनचं कामकाज या ठिकाणी सुरू आहे। माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील या सगळं बचत गटाच्या कामकाजामध्ये आणि महिलांच्या कामकाजामध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेत असतात। या तालुक्यामध्ये आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार 151 बचत गटांना साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। या साहित्याच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत। अजूनही अनेक बचत गटांच्या मागण्या या ठिकाणी प्रलंबित आहेत, त्यांना सुद्धा विविध व्यवसायाचं प्रशिक्षण आणि त्या प्रशिक्षणानुसार आवश्यक मशिनरी या ठिकाणी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून दिली जात आहे। त्याचप्रमाणे या बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी कायमस्वरूपी काही व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे एक कोट्यवधी रुपये खर्च करून उमेद मॉल हा त्या ठिकाणी सुरू होतोय की ज्या माध्यमातून शिर्डीची जी बाजारपेठ आहे त्या शिर्डीच्या बाजारपेठेचा फायदा हा बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी होऊ शकेल आणि महिलांच्या मालाची विक्री होऊन त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये आणि उत्पादकतेमध्ये वाढ होऊ शकेल या दृष्टीने हा प्रयत्न आहे। या ठिकाणी आज 7 बचत गटांना हे साहित्य या ठिकाणी वाटलेलं आहे। असे 151 बचत गटांना साहित्याचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे। आज या जाकुरी गावामध्ये संगमनेर तालुक्यातील जवळ 151 महिला बचत गटांना साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे। खऱ्या अर्थानं आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व माजी नगराध्यक्षा शालीनताई विखे पाटील व या तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या माध्यमातून आज या बचत गटांना साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे। खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार आलं
आणि महिलांचं सक्षमीकरण आणि महिलांचं आत्मीयकरण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने महायुती सरकार या ठिकाणी पूर्ण करत आहे. इथून मागच्या काळामध्ये सुद्धा असं म्हणावं असं यशस्वी काम कधी झालं नाही आणि आज जाकुरी गावामध्ये या साहित्यांचं वाटप या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थानं आज ज्या जाकुरी गावामध्ये 16 महिला बचत गट ॲक्टिव्ह आहेत, या 16 महिला बचत गटांमध्ये 4 महिला बचत गटांना साहित्य मिळत आहे. मी महिला समावेशक महिला सर्व गावातील महिला बचत गटांना आव्हान या ठिकाणी करतो का आपल्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून या महिला बचत गटांना जशा पद्धतीने साहित्य मिळत आहे तसं आपलं पण या ठिकाणी साहित्य घेण्यासाठी आणि आपलं समन्वयाच्या माध्यमातून जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला साहित्याचं या ठिकाणी विक्रीकरण करायचं आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आहे, जशा पद्धतीने या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून साहित्य मिळतंय, नामदार राधाकृष्ण विखे पाटील या जिल्ह्याचे यशस्वी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व या शालीनताई विखे पाटील यांच्या माध्यमातून या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून या साहित्याचे वाटप या ठिकाणी जाकुरीमध्ये या 4-5 पंचवार्षिक 5 गावांमध्ये या महिलांना वाटप होत आहे. म्हणून मी आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो की जे कोणते महिला बचत गट राहिलेले आहे ते पण आमच्या माध्यमातून, राणे साहेबांच्या माध्यमातून आणि नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांना साहित्याचं वाटप केलं जाईल असं मी आव्हान या ठिकाणी करतो आणि धन्यवाद पण त्या ठिकाणी देतो.